कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्याकडे कसं काय? हा, माझे लव्ह मॅरेज आहे. कसं ते आता लवलेन सुरू झाली आता. मग कसं काय झालं? मी 12वीला एकाच क्लासमध्ये असल्यामुळे, कॉलेज वेगळे होते पण एकाच क्लासमध्ये असल्यामुळे ओळख झाली. मी खूप त्रास द्यायची त्यांना, जसे आले की पाय ठेवा मध्ये पाडा त्यांना आणि सगळं असं चाललेलं असायचं माझं. बाप रे, पडले ते एकदा हा, आणि मग नंतर पाडून घेतलंच प्रेमात मी त्यांना शेवटी. म्हणून मी ते यायच्या आधीच मला बाकीचे स्टुडंट पण सांगायच्या, मैत्रिणी माझ्या, की तो येतोय असं. ते सलमान खानचा डायलॉग आपण, आहट सी कोई आए लगता है की तुम हो, तुला लगेच अशी दरवाजा उघडायची की ते आत एंट्री करायची. आधी तुमच्या मनात होतं की त्यांच्या? नाही, माझ्याच होतं, आधी माझ्याच होतं. तुम्ही ठरवलंच होतं? हो. माझं अरेंज मॅरेज आहे. एवढं का दुःख होतं? मामीच्या बहिणीचा मुलगा आहे तो. अरेंज मॅरेज मध्ये कुठे बघायला आला होता? घरीच आले होते बघायला. लगेच ठरलं? लगेच ठरलं. कसे आहेत? चांगला आहे स्वभाव. आणि तुमचा आहे थोडासा कडक. कसा? थोडासा कडक. कडक आहे? अरे पण यांचं नाव सांगतायत सगळे. ती पण कडकच आहे. हो का? पण यांच्या सगळ्यांबरोबर चांगली असते. घरी कडक आहे? हो, घरी कडक आहे. तुमचं काय? अरेंज मॅरेज. लग्न लगेच झालं? हो, म्हणजे बघून गेल्यानंतर कळवलं त्यांनी हो म्हणून. आणि मग तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 19 झाले पूर्ण. तुमच्या दाबोला झालाय? हो, थोडा होतो मध्ये कोणाच झालं? ह्या दोघींमध्ये काय झालं होतं? आता ग्रुप तसा 15 जणींचा आहे, तर त्याच्यात आहेत दोघी तिघी तशा की काही असं पटत नसते. एखादी गोष्ट प्रत्येक वेळी पुढे पुढे केली की समोरच्याला राग येतो, प्रत्येक वेळी हीच का. आणि त्याच्यात आम्ही आणि दीपा अशा आहोत की आम्ही सगळ्या ग्रुपला एकत्र आणण्याचा कायम प्रयत्न करत असतो. पण 4 शिवाय आम्ही पण खातो त्याच्यामध्ये, पण शेवटी ग्रुप आहे आपला मैत्रिणींचा, आपल्याला पुढे जात राहायचं आहे. तर त्या एका मैत्रिणीला नाही पटलं की हिने सगळं हळदी कुंकवाचा कार्यक्रम पुढे पुढे केला, हिच्या म्हणण्याप्रमाणे सगळं झालं पाहिजे. त्यामुळे तिने भांडणं केली थोडी, आणि तिला समजावण्यामध्ये मी तिच्या बाजूने गेली तर यायला राग आला. काय झालं आता? थांबा, आता त्यांची बाजू मन हल्लेली आहे. सांगा खरं काय? ऍक्च्युली आम्ही हळदी कुंकू म्हणजे दरवर्षी करतो. आता हे आमचं 10वं झालं हळदी कुंकू यावर्षी. आणि तेव्हा 2-3 वर्ष म्हणजे मी सुरुवात केली आणि 2-3 वर्ष छान झालं आमचं. 3ऱ्या-4थ्या वर्षी काहीतरी सगळे म्हणजे कोण बोलत होतं की हीच का ठरवते म्हणून. पण मी ठरवत नव्हते, मी बोलायची तुम्ही पण या सगळ्यांनी, काही आणायला जायचं असेल आपण वाण जे का असेल ते, पण तेव्हा नाही तूच आण असे करायचे. मग ते काही मागून असं झालं की हीच का आणते, आपण पण जायला पाहिजे. तर मग मी म्हटलं समोर बोला ना, असं मागून कशाला बोलता? मी तर आधीच सांगितलेलं की तुम्ही येऊ शकता. मग नंतर मग ते मला असं फील झालं की असं नाही बोलायला पाहिजे ना, जे काय असेल ते तुम्ही. आणि त्यांनी साथ दिली. बरोबर, असंच झालं. बरोबर ना? मी लिटरली ग्रुपमधून डिलीट पण झाली की या सगळ्या मला बोलतायत तर मला नाही थांबायचं. बरोबर, कारण तुम्ही त्यांची बाजू घेतली ना. बरोबर ना? आल्या नाहीत त्या बाकीच्या बघणार आहेत कार्यक्रम बघितल्यावरती. ऍक्च्युली त्यांना सांगितलं पण नाही आम्ही आलोय तिकडे. माहिती पडेल तर त्या बोलतील तुम्हीच केले. इतर मैत्रिणींना टाळून आलेले आहेत ना या. नाही, त्यांना आम्ही सरप्राईज देणार आहोत. त्या आहेत आमच्या सोबत, आमच्या मनात. त्यांना घरी ठेवून सरप्राईज देत आहे. वा, छान आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.